तिकडे वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे अनेक भागामध्ये नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत। रिसोड तालुक्यातील पिंपरी सरद गावाजवळ उतावळी आणि कांचन नदीकाठची शेती अक्षरशः खरवडून गेली आहे। शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकांचं नुकसान झालंय। शेतकरी आता पूर्णपणे हतबल बनला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विठ्ठल देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विठ्ठल, आपण पाहतोय की कशा प्रकारे जमीन अक्षरशः खरवडून गेलेली आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नक्कीच सागर, मागील 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस बरसतो त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या ठिकाणी ज्या कांच नदी असो, उतावळी नदी असो, हे पूर्णतः दुथडी भरून वाहत आहे आणि याच्या शेजारी जी शेतजमीन आहे, शेकडो हेक्टर जमीन ही पूर्ण खरडून गेली आहे आणि दुबार तिबार पेरणीची वेळ या शेतकऱ्याला आली आहे। मागील 1 महिन्यापूर्वी असंच या महापूर या नदीनं आला होता आणि याच्यातच शेतकऱ्यांना दुबार पेरणी वेळ आली, आता तिबार पेरणी आली। पण शेतकऱ्याजवळ आता हा पैसा राहिला नसल्यामुळे शेतकऱ्याची जी शेती खरवडून गेली आणि त्याला 15 दिवस या शेतकऱ्यांना मशागत करण्यास लागणार, नंतर पेरणी गेला म्हणजे खरीप हंगाम हा पूर्ण हाताचा शेतकऱ्याच्या हाताचा गेला आहे। त्यामुळे शेतकरी पूर्ण हातात झाला आहे। आता शेतकऱ्यांना याची कुठेतरी आर्थिक मदतीची मागणी प्रशासनाने केली आहे, मात्र प्रशासनाची यंत्रणा अद्यापर्यंत कोणती इथं पोहोचली नाही। त्यामुळे शेतकरी पूर्ण हातात झाला आहे आणि पुढील काही दिवसात जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर या नदीला जे रुंदीकरण कमी असल्यामुळे याचं जो पुराचं पाणी या शेतामध्ये असंच राहणार आहे। त्यामुळे इथं आजूबाजूच्या शेजारी जे बी शेती येतं याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे सागर। नक्कीच विठ्ठल, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे। सरकारकडून तात्काळ पंचनामे व्हावेत अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे। धन्यवाद विठ्ठल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।